नमस्कार. जय महाराष्ट्रवरच्या लक्षवेधी या कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. आपण बोलतो आहोत वेगळ्या विदर्भाची मागणी चालू आहे. अनेक आंदोलनं आजपर्यंत झाली. असा वेगळा विदर्भ जर झाला तर आर्थिकदृष्ट्या तो सक्षम ठरू शकेल का? काय असणार आहेत त्याच्या उत्पन्नाचे स्रोत? त्याच्या आधी मला जायचंय, काँग्रेसचे आमदार बोंद्रे आपल्याबरोबर आहेत. आपण एक सांगा, वेगळ्या विदर्भाच्या मागणीमध्ये बऱ्याच वेळा सरकारवर टीका होते, बऱ्याच वेळा त्यावेळच्या नेत्यांवर टीका होते. पण आर्थिकदृष्ट्या एक चौकट जी असते ती चौकट कशी वाटली गेली आणि कशी वाटली जावी, काय मत आहे? नाही, मी आधीच सांगितलं की बऱ्याच वेळेस टीका होते की याच्या आधी देखील महाराष्ट्रामध्ये विदर्भाचे मुख्यमंत्री होते, पण झालं नाही काही. आता मात्र संधी आहे. विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आणि त्यामुळं या विदर्भाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त बजेटमध्ये तरतूद कशी करता येईल. शिवसेनेचा वेगळ्या विदर्भाच्या दृष्टिकोनातून नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांचा विषय आहे. मग शिवसेना पण त्याच बाजूची आहे. शिवसेनेनी पण अर्थमंत्री आहेत आमचे शिवसेनेचे. त्यांनी देखील या विदर्भावर अन्याय जो मागच्या वेळेस झालेला आहे तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून प्रचंड मोठी तरतूद केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तशी तरतूद करून घेतली पाहिजे. इथले सिंचनाचे जे प्रकल्प आहेत ते सगळे पूर्ण केले पाहिजे. मोठ्या प्रमाणातला आर्थिक आणि भौतिक बॅकलॉग जो आहे तो यांनी पूर्ण दूर केला पाहिजे. मी परत एकदा आपल्याकडे येतो. निंबाळकर सर, आपण सांगा, आपण मगाशी शैक्षणिक विषयावर बोललो, आपण कालव्यांच्या विषयी वगैरे पण बोललात, पण एकूणच आर्थिक चौकट जी असते ती चौकट एखाद्या नवीन राज्याला कितपत पॉझिटिव्ह असावी लागते? तेलंगणाच्या बाबतीत अनुभव अगदी वेगळा आहे. केंद्र सरकारला अनुदान द्यावं लागलं, इतर गोष्टी, इतर त्यांचं संबंध, राजधानीचं शहर, हे सगळं सगळं उभं करून द्यावं लागलं. महाराष्ट्रामध्ये एवढी वेळ अशी आलेली आहे का की महाराष्ट्रालाच टोटल डिसऑन करावं आणि स्वतःचं वेगळं राज्य मागावं आणि त्याची आर्थिक व्यवस्था आम्ही उभी करू, तुमचं तुम्हाला काही घेणं नाही, आमचं आम्ही बघून घेऊ? नाही नाही, असं नाही. आर्थिकतेशिवाय काही होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आर्थिक उपलब्धता मात्र या ठिकाणी म्हणजे विदर्भामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्या संपत्तीच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर आज आपल्याजवळ 50 लाख हेक्टर जमिनीमधून जवळपास कापूस जरी म्हटलं किंवा खरीप पिकं म्हटलं तरी 41 लाख टन हे आपल्याजवळ आज खरीपाचं पीक आहे, अन्नधान्याचं पीक आहे. याच्यामध्ये जवळपास 17 लाख हेक्टर सोयाबीनच्या पिकामधून आपल्याला 25 लाख मेट्रिक टन आपल्याला सोयाबीन या ही संपत्ती आहे. म्हणजे याच्या संदर्भातलं मूल्यवर्धन, याची कारखाने कापसाच्या बाबतीत विचारलं आपण तर जवळपास 30 लाख मेट्रिक टनाच्या क्विंटल कापूस आपल्याकडे होतो. ही संपत्ती आहे. याच्यामध्ये याचं मूल्यवर्धन करून याचं जे भांडवलीकरण आहे, पण त्याची एक प्रोसेस असते सर. आपल्यालाही माहिती आहे की हे उद्या राज्य स्थापन झालं आणि परवापासून रेव्हेन्यू सुरू झाला असं होत नाही. ही एक प्रोसेस निर्माण करण्याकरता काही वर्ष जावी लागतील. त्या काळामध्ये विदर्भाची आर्थिक परिस्थिती काय असणार आहे? हो, या काळात नाही, विदर्भाच्या संदर्भात नाही. हे विदर्भ झाला नाही झाला किंवा विदर्भाच्या संदर्भात आज जी पोटेन्शियल आहे त्याच्या संदर्भातलं त्याचं मूल्यवर्धन करण्यानंतर याच्यामध्ये प्रचंड मोठे संपत्तीची कारण आहेत. या ठिकाणी आपल्याकडे मी बघा, आपल्याला उदाहरण देतो, 26 लाख हेक्टरचं वन आहे. याच्यामध्ये इतकी प्रचंड क्षमता आहे, खनिज आहे, पाणी आहे. याच्यामध्ये फक्त काहीतरी अमेंडमेंट जर केल्या, बॅकलॉग भरून काढणे, हा विदर्भ जर म्हणजे मी राजकीय माणूस नाही, त्यामुळे विदर्भ पाहिजे नाही पाहिजे हा नंतरचा भाग आहे माझ्यासाठी. मी शेतीतज्ञ असल्यामुळे मला एक नक्की माहिती आहे, या विदर्भामध्ये अजूनही थोडंसं काही बाबतीमध्ये निग्लेक्ट झालेला आहे. या विदर्भाच्याकडे संपूर्णतः ज्या पद्धतीने लक्ष पाहिजे होतं ते दिल्या गेले. इथे रिसोर्सेस भरपूर आहेत. जर समजा जीव गुदमरला असेल तर तिथून थोडंसं वेगळं होणं याच्यामध्ये पण आपला देश घटनेने, आपणच डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेतलं, आपला देश घटनेने युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया अजून झालेला नाहीये, USI झालेला नाहीये. आपल्या देशामध्ये राज्यांचे वैधानिक अधिकार आहेत. युनियन ऑफ स्टेट्स नाही आपला देश, त्या राज्यांचे अधिकार आहेत आणि राज्यांच्या मोठेपणामध्ये समृद्धी असू शकते. हे अनेक देशांमध्ये सिद्ध झालेलं आहे. मला एकच तुम्ही मला सांगा, म्हणजे मी हा प्रश्न नेहमी विचारतो, छत्तीसगड वेगळा झाल्याबरोबर छत्तीसगडचा आर्थिक विकासाचा दर 5 वर्ष देशामध्ये सर्वोच्च होता. जिथे छत्तीसगड हा व्हायबल असेल किंवा नाही ही चर्चाही झाली नाही. उलट जसं यांनी म्हटलं की अविकसित हे होते, रस्तेही नव्हते. इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे विदर्भ इथे म्हणजे विधानसभा आहे, इथे आमदार निवास आहे, मंत्रालयाची सगळे एक इन्फ्रास्ट्रक्चर. तेलंगणामध्ये तर तेही नव्हतं. म्हणजे इथे किमान एक संरचना उभी आहे. त्यामुळे हा टोकाचा नाही, हा जवळजवळ 100 वर्षापासून एक कुजत राहिलेला आणि सौम्यपणे विदर्भांनी सांगितलेला मुद्दा आहे. ते टोकावर अजून आले नाहीत, अजून जाळपोळीवर आलेले नाहीत आणि यावी अशी इच्छा जर कदाचित इतरांची असेल तर मला माहिती. अशी कोणाची इच्छा नाही. मला असं वाटतं विदर्भाच्या बाबतीत हा सनातन काळापासून अनेक वर्षांपासून चालत आलेला वाद आहे की आम्हाला आमचं वेगळं करा, आम्ही बघतो काय करायचं ते.
प्रश्न वेगळं करा किंवा वेगळं होऊ द्यायचा नाहीये. प्रश्न असा आहे की आर्थिक सुबत्ता कशी आणणार आहे. प्रश्न असा आहे की आत्ताचं सरकार ज्यांनी काही आश्वासनं जनतेला दिली होती आणि त्या आश्वासनांच्या जोरावर जनतेने त्याला निवडून दिलेलं आहे, ते प्लॅनिंगमध्ये काही वेगळा भाग काढणार आहेत की नाही. आणि खरोखर अनुशेष विदर्भाचं दूर होऊन विदर्भातल्या माणसांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की हो, महाराष्ट्रातल्या इतर भागांप्रमाणेच आपल्याला ट्रीटमेंट दिली जाते, तितकीच विकासाची संधी आपल्याला आणि तितकेच फंड्स आपल्याला मिळत आहेत, आर्थिक तरतूद होतीये. त्या शेतकऱ्याला आत्महत्या करावीशी जेव्हा वाटणार नाही, तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या राज्यातल्या एकोप्याला, समृद्धीला जास्त मदत होईल. या सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो, मंत्री महोदयांचे आभार मानतो. दोटे साहेब इथे नाही आहेत, आत्ता लवकर निघून गेले होते, त्यांचेही आभार मानतो. आपण चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार. आज लक्षवेधीमध्ये इथेच थांबतो. पुन्हा उद्या भेटणार आहोत नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नागपूरमधून विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळेला घेतलेले हे लक्षवेधी आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल. उद्याही आम्ही वेगळा विषय घेऊन इथूनच येणार आहोत. आत्ता इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद.